सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आपण बघितलं की आकाशामध्ये सगळं काय आहे, आकाश कसं आहे, पूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे ना आकाश। संपूर्ण विश्वाला आकाश व्यापलेलं आहे हे आपण बघितलं। आणि तरी सुद्धा सगळं विश्वाला जरी ते व्यापलेलं असलं तरी विश्वाच्या घडामोडींचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही, निर्लिप्त आहे ते। व्यापलेलं आहे ही फक्त भाषा झाली, पण आकाशामध्ये मुद्दाम व्यापकपणा हा गुणधर्म नाहीये की त्याला तो गुणधर्म दिलाय व्यापण्याचा। मग तिथे काय खाली काही विश्व नसेल तर आकाश व्यापत नाही, ते आकुंचन पावता असं काही आहे का? तर तसं काही नाही आहे। फक्त आपल्याला कळायला ही भाषा आहे की आकाश सगळ्याला व्यापलेलं आहे, परंतु व्यापकपणा हा गुणधर्म तिथे नाही आणि म्हणूनच ते अलिप्त आहे। म्हणजे काय आहे, हे जे सगळ्या ज्या कल्पना होतात शेवटी काहीही जे काही आपण म्हणतो तर ते प्रत्येकाची वेगवेगळी बुद्धी चालते
म्हणून बुद्धिभेदामुळे तसं ते आपल्याला भासतं सगळं. वेगवेगळ्या गोष्टी जाणल्या जातात, पण तसं ते नसतं. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे, म्हणून प्रत्येक बुद्धी ही वेगळं काहीतरी दर्शवते. ह्याला म्हणायचं बुद्धिभेद. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये वेगवेगळी दृष्टी दिसून येते, पण तसं काही नसतं. दृष्टी वेगळी आहे फक्त. एक आपण असं एक उदाहरण घेतलं, टी व्हीचं तर नेहमीच घेतो आपण. टी व्हीचं तर उदाहरण नेहमी घेतो, पण समजा कोरीव लेणी आहेत किंवा भिंतीवर चित्र काढली आहेत. भिंतीवरची चित्र पाहत असताना पूर्ण लक्ष त्या चित्रामध्ये जातं. हे बरोबर आहे. म्हणजे चित्र बघायला गेलो, भिंतीवरची चित्र कसं काढलंय, कोणाचं आहे, काय आहे, सुबक आहे, रेखीव आहे, हे आहेच, बरोबर आहे. ते एक सर्वसामान्य गुणधर्म झाला की चित्रामध्ये दृष्टी जाणं. पण समजा आपण असं म्हटलं, चित्र पाहता पाहता जर एखाद्याला ॲक्च्युअल हे चित्र आहेत कशावर, भिंतीवरती, ते भिंतीवर जर लक्ष गेलं त्याचं, तर त्याला म्हणायचं खरी दृष्टी. कारण भिंतीमुळे मागे काहीतरी पृष्ठभाग आहे, त्याच्यामुळे या चित्रांना महत्त्व आलेलं आहे. चित्र खूप छान दिसतंय, पण एखादा संशोधक सांगू शकतो की अशी थोडीशी स्लॅन्टिंग, थोडीशी खडबडीत अशी भिंत वापरली आहे त्याला, की शेड्स अगदी चांगल्या दिसाव्यात, अशी जिवंत चित्र दिसावीत, ह्याच्यासाठी तो संशोधक जो आहे तो भिंतीवर कॉन्सन्ट्रेट करतो. ह्याला म्हणायचं खरी दृष्टी. म्हणजे भिंतीवर काढलेली चित्र दिसायलाच पाहिजेत, पण ती चित्र बघता बघता त्या भिंतीकडे लक्ष जाणं आणि त्या भिंतीचं महत्त्व आपल्या लक्षात येणं. आपण हे खूप वेळा वेगळ्या भाषेत पाहिलं आहे की टी व्हीवर आपल्याला हलणारी चित्र दिसतात अनेक, पण ही जी चित्र हलता आहेत, तर टी व्हीला काय की स्क्रीन आहे म्हणून ही चित्र हलतायत.
स्क्रीन आहे म्हणून चित्र हलतात. बॅकग्राऊंड आहे ना त्याला, काहीतरी बेस आहे, त्याच्याशिवाय ते हलू शकत नाही. ही दृष्टी आपल्याला येणं महत्वाचं आहे. म्हणजे काय की हे विश्व आपल्याला दिसतंय कशामुळे? आपल्याला एक तर फिक्स झालं की नाही की या विश्वामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या गोष्टी या बदलणाऱ्या आहेत. जशी टी व्हीवरची चित्र बदलतात, सारखी बदलतात ना. ती बदललेली आहेत हे कशामुळे दिसतं? एक काहीतरी फिक्स आहे ना, टी व्ही स्क्रीन तिथे फिक्स आहे, त्याच्यामुळे दिसतं. तीच गोष्ट मोबाईलची पण आहे, नाही का? मग तीच गोष्ट आपण समजावून घ्यायची आहे की या विश्वामध्ये सगळं हे जे दिसतं आहे हालचाल, या सगळ्या गोष्टी येत आहेत आणि निघून जात आहेत, बदल होत आहेत संपूर्ण. काहीतरी खाली बेस असल्याशिवाय, खाली काहीतरी पृष्ठभाग असल्याशिवाय, त्याच्याशिवाय हे दिसत नाही. काहीही म्हटलं, आता समजा मी सही केली, मग सहीला काय आहे, मला कागद तरी पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे ना, मला कशावर तरी सही केली पाहिजे ना. मी असं नाही ना म्हणू शकत हवेत काहीतरी अशी माझी सही केली आणि ती उमटली, असं झालंय का कधी? तर नाही. कोणतीही गोष्ट आपल्याला दिसते आहे ह्याचा अर्थ त्याला बेस आहे, कशावर तरी ती दिसते आहे. म्हणजे खाली काहीतरी एक परमनंट किंवा एक सत्य बेस असल्याशिवाय त्याच्यावर बदलणाऱ्या गोष्टी अध्यारोपित होत नाहीत. आणि म्हणून ज्या अर्थी हे बदलणारं विश्व सारखे त्याच्यामध्ये बदल होत आहेत हे जाणवतं आहे आपल्याला. या विश्वामध्ये सारखे बदल होत आहेत हे जाणवतं आहे आपल्याला. ते कशामुळे जाणवत आहे? केवळ काहीतरी सत्याचा बेस आहे. एक गोष्ट परमनंट, एक गोष्ट स्थिर पाहिजे. तर बदलणाऱ्या ज्या टेम्पररी गोष्टी आहेत त्या येत आहेत आणि निघून जात आहेत. हे कशामुळे जाणवत आहे? तर बेसमुळे, ठराविक बेसमुळे. आणि म्हणून सगळ्याच्या मुळाशी हे परमतत्व आहे. जसं टी व्हीला स्क्रीन आहे म्हणून बदलणारी चित्र दिसतात, तसं विश्वाच्या मुळाशी हे परमतत्वरूपी स्क्रीन आहे. आणि मग त्याच्यावर या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. त्याच्याशिवाय ते जाणवणारच नाही, ते जर हवेत घडत असतं तर. तसंच एका दुसऱ्या दृष्टीने सुद्धा हे पटवून दिलेलं आहे की हे जे सगळं आहे हे आपल्याला वेगवेगळं दिसतं,
वेगवेगळं जाणवतं ते आपल्याला. म्हणजे भिन्न दृष्टी असल्यामुळे ते वेगवेगळं जाणवतं. आम्हाला जर सगळीकडे सत्यच दिसायला लागलं तर ते जाणवणार नाही. सगळीकडे सत्य दिसायला लागलं तर ते जाणवणार नाही. पण दृष्टी भिन्नता आहे ना आमच्याकडे, म्हणून ते जाणवत आहे. जर आपण तूप घ्या नाही तर तेल घ्या, प्रत्येक त्यातला कण आणि कण हा तुपाचाच आहे ना, का वेगवेगळा होतो? आपण जर म्हटलं या विश्वात आत्मतत्वाशिवाय काही नाही आहे, तुम्हाला ते टेम्पररी दिसतो नाही तर परमनंट दिसतो. दृष्टी टेम्पररी केली की टेम्पररी दिसतं. आता ही जी भाषा चालू आहे ना, ही उपनिषदाची भाषा आहे. ज्या लोकांना अनुभव आलेला असतो तेच असं बोलू शकतात, आणि त्यांनी सांगितलेले दाखले आपण अभ्यास करतो. ज्याप्रमाणे तुपाचा कण आणि कण हा तुपाचाच असतो, त्याप्रमाणे आपण जर म्हटलं की सगळं काही आत्मतत्वापासूनच निर्माण झालेलं आहे, मग इथलं काहीही आपल्याला जरी दिसलं तरी ते जरी वेगळं वाटलं, आपल्याला वेगळं दिसलं तरी सुद्धा काय आहे, ते आत्मतत्वाचाच एक अंश आहे. निळी बादली आपण वापरली तर पाणी निळं 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 दिसायला लागतं, त्याचा लाईट पडतो. पण म्हणून काय पाणी निळं आहे का? हे निळं पाणी मला नको आंघोळीला असं म्हणतो का आपण? नाही. पाणी तसंच आहे. आमची दृष्टी भिन्नता आहे फक्त. आम्हाला ते वेगवेगळं दिसतंय. एक काय म्हणायचं बरं ना, बृहदारण्यक उपनिषदात एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. जगत सर्वम एव आत्मभूत. म्हणजे काय, हे सगळं जे जग आहे ना, एव आत्मभूत, ते काय आत्मस्वरूपच आहे, दुसरं काही नाहीच आहे. तर केन किम पश्येत, आणि तत् केन किम अभिवदेत. मग सगळं जर जग हे आत्मस्वरूपच आहे, तुम्ही आम्ही सगळे बोलणारे, ऐकणारे, म्हणणारे, लिहिणारे सगळे जर आत्मस्वरूप आहेत, तर मग केन किम पश्येत, कुणी काय पाहावं आणि कुणी काय बोलावं? आता काय बोलणार ना, सगळं आत्मस्वरूपच आहे. माऊलींना सुद्धा असा अनुभव आला होता, काही बोलू शकत नाही. त्या आत्मस्वरूपाचा अनुभव आल्यावर त्याच्याबद्दल काही बोलूच शकत नाही. जे शब्दे विण संवादी, जे
म्हणजे माऊली तर कल्पना करण्यात अतिशयच हुशार आहेत. संवाद करायचा, पण शब्द विणं तरच जमेल. म्हणे आत्मतत्वाबद्दल बोलायचं असेल तर शब्दे विण संवादिजे. शब्द वापरले की गेलंच त्या आत्मतत्वाचं महत्त्व, कारण तो हा अनुभव आहे असं म्हणतात माऊली. इंद्रिये नेणता भोगीजे. इंद्रिय भोगू शकत नाहीत हो तो. इंद्रियांच्या पलीकडे जर त्याचा अनुभव आहे, तर आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपलं मुख हे एक इंद्रिय आहे. ते इंद्रियाने ते स्पष्ट कसं काय करणार आपण? बोला आधी झोंबीजे प्रमेय असी. शब्द इतका मस्त वापरलाय. बोला आधी म्हणजे आपण त्या आत्मतत्वाबद्दल स्पष्ट करण्यासाठी काहीतरी शब्द आठवावे आणि काहीतरी बोलावं. तिच्या आधीच पटकन त्याचा अनुभव येऊन झोंबीजे इतका त्याचा अनुभव आहे. म्हणजे माऊलींना तो झालेला आहे अनुभव ना, म्हणून ते बोलत आहेत. बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. म्हणजे त्या आत्मतत्वाचा अनुभव हा तोंडाने बोलायचा आहे आणि तो विचार करतोय आणि मग तो बोलणार. तर त्या बोलण्याच्या आधीच ते आपल्याला आत्मतत्व 100 वेळा स्पर्श करून टाकेल. त्यामुळे शब्दे विण संवादिजे. याला शब्दच नाही आहेत, मग संवाद हा शब्दे विण झाला पाहिजे. म्हणजे ह्याच्यासाठी काय होणार आहे माहिती का? जो सद्गुरू असतो, ज्याला हा अनुभव झालेला आहे, पहिलं एक म्हणजे सद्गुरूंच्या सानिध्यात राहावं. सानिध्यात म्हणजे आपण काही घर सोडून सारखे राहणार नाही त्यांच्या सानिध्यात. मग काय करू शकतो? तर त्यांची काहीतरी प्रवचनं, त्यांचे कॅम्प्स जे काय असतील, आपल्याला जेवढं जमेल तेवढं ऐकावं. म्हणजे आपण त्यांच्या सानिध्यात राहतो. हा पहिला झाला भाग. दुसरं म्हणजे सानिध्यात राहून 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 ते जरी 4 चौघांसारखे दिसले तरी त्यांना कोणता असा वेगळा अनुभव आलेला आहे की जो ते सुद्धा स्वतः तोंडाने सांगू शकत नाहीत. तो अनुभव त्यांच्या सानिध्यात राहून फक्त तो अनुभव पास होऊ शकतो आपल्याकडे. पण त्याला सुद्धा काय पाहिजे? तेवढं आपल्याला काय म्हणतात त्याला, अतिशय डीप फीलिंग हवं. आपल्याला तो अनुभव स्पर्श होण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा तेवढी शुद्धता, तेवढी रिसेप्टिव्हिटी हवी आहे. आणि ती रिसेप्टिव्हिटी म्हणजे गुरुच्या विचारांच्या अतिशय जवळ जाणं. गंमत अशी आहे, वेदात उदाहरण आहे ना आपल्याला. दोरी अंधारात आहे आणि दोरी वाकडी तिकडी आहे. 2 गोष्टी आहेत, 2 कारणं आहेत. दोरी अंधारात पडली आहे, दुसरं म्हणजे दोरी वाकडी तिकडी आहे, सापासारखी. तिसरी गोष्ट, पाहणारा भ्रमिष्ट आहे, भ्रम झालाय त्याला, सगळ्याचे भास होतात, त्याचं मन शांत नाही. आणि म्हणून ती दोरी हा आपल्याला साप वाटतोय.
म्हणजे काय आहे? नुसतं अज्ञान आहे का? तर नाही. दोरीमध्ये सिमिलॅरिटी आहे सापाची. दुसरं म्हणजे परिस्थिती आहे, अंधार आहे ना. आणि तिसरं म्हणजे आम्हाला तर बघणाऱ्याला पेशन्स नाही आहे, बघणाऱ्याला अज्ञान आहे. अज्ञानामुळे भीती वाटते. आणि म्हणून दोरी असून सुद्धा तो साप वाटतो. आणि भीती जागृत होते आपल्यामध्ये. इतकं मार्मिक उदाहरण आहे हे. की हे सगळं विश्व आपण बघतोय, तर हे विश्व, या विश्वामधली दुःख सहन होत नाही आहेत. आणि काहीतरी घटना अशा आहेत की त्याची आपल्याला भीतीच वाटते. आता यातनं आपण पार कसे पडणार? हे सगळं काय आहे? दोरी आहे ती, साधी दोरी आहे. प्रत्येक गोष्ट मी चैतन्य आहे म्हणजे बाकीचं सगळं माझ्यापेक्षा कमी प्रतीचं आहे, ते मी सॉल्व करू शकतो. पेशन्स, दृष्टी आपली बदलणं, त्याच्याकडे बघण्याची अनेक गोष्टी आहेत. ज्ञान करून घेणं, दुःख देणाऱ्या घटना या खोट्या आहेत असं नाही म्हणणं. दुःख देणाऱ्या घटना दुःख देतात, पण मनाला दुःख देतात. कोणाला द्यायचं ठरलेलं आहे ना. फर्स्ट क्लासमध्ये कोणाला बसू द्यायचं? ज्याचं तिकीट फर्स्ट क्लासचं आहे. कोणालाही नाही. दुःख देणाऱ्या घटना या दुःख कोणाला देणार? ते तिकीट फक्त मनाने काढलेलं आहे, मी नाही. आणि मन हे माझ्यापेक्षा वेगळं आहे. त्या मनाला मी सतत डेव्हलप केलं पाहिजे. मनाला मी कंट्रोलमध्ये राहण्याची ताकद दिली पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, असं मनाला मी म्हटलं पाहिजे. आणि मन हे काय आहे? लहान मुलासारखं आहे. त्याला गोष्टी आपण समजावून सांगितल्या पाहिजेत ना. आणि मग काय? तर जगात जे काही आहे, ज्ञान अज्ञान याच्याशी काही संबंध नाही आहे परमात्म्याचा. त्याच्यामुळे ज्ञान आणि अज्ञान, अज्ञानामुळे दोरी हा साप वाटला, याचा परमात्म्याशी काही संबंध नाही.
परमात्म्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान या गोष्टी येतच नाहीत. म्हणजे ज्ञान अज्ञान, यश अपयश किंवा सुख दुःख याचं बंधन परमात्म्याला नाही. मग मी परमात्म्याचा कोट घालायचा का मी देहाचा कोट घालायचा, हे आपण ठरवायचं आहे. म्हणजे मला आज दुःख भोगावंसं वाटतंय, म्हणून मी आज मन बनून राहणार, असा हा विषय आहे थोडक्यात. आणि अशा रीतीने हस्तामलक हे स्पष्ट करतो आहे. त्याच्यामुळे आचार्यांना अतिशय कौतुक वाटते. आणि म्हटलं ना, हा विषय अतिशय वेगळा आहे. शिष्याला आचार्य कौतुकाने प्रश्न विचारतायत आणि खरोखरीच त्याला इतकं ज्ञान झालंय की वेगवेगळे दाखले देऊन तो हस्तमलक आचार्यांना सांगतोय की हे सत्य म्हणजे कसं आहे. आणि त्याच्याकडून आपल्या बरोबरीचा अनुभव त्याला येतोय आत्मतत्वाचा, आणि तो दृढ होतोय. हे पाहून पाहून ऐकून ऐकून त्यांना अतिशय कौतुक वाटतंय आणि अजून अजून ते प्रश्न विचारतायत. खरोखरीच गुरुकृपेमुळे शिष्य जर गुरुसारखा बनला तर याच्यासारखा दुसरा आनंद नाही की आपल्यासारखा शिष्य आपण तयार केला. इथे सुद्धा सूक्ष्मता आहे की सद्गुरूंना मोह नाही आहे शिष्याचा, ममता नाही आहे माझा शिष्य म्हणून, असं नाही आहे. पण तिथे काय आहे, एकरूप आहेत दोघंही. कशाशी? तर शिष्य सुद्धा आत्मस्वरूप बनलाय आणि गुरु सुद्धा आत्मस्वरूप आहेच. खरं म्हणजे काय आहे माहिती का, आत्मस्वरूपच सगळीकडे आहे. थोडक्यात काय आहे, आपण असं म्हणतो बघा, आपण विधान करतो ना, म्हणजे फक्त ते आपल्याला समजण्यासाठी, केवळ
काय विधान करतो आपण. या जगामध्ये संपूर्ण परमतत्वच आहे. जगामध्ये परमतत्व नाही, परमतत्वामध्ये जग आहे. परमतत्वच आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये हे विश्व आहे. वरवर पाहणाऱ्याला असं वाटेल की ते सगळं एकच आहे. तसं आता हे एवढ्यासाठी हे बॅकग्राऊंड सांगितलं मी, की एकदम पुढचं वाक्य बोललं तर अंगावर यायला नको. म्हणून ज्याप्रमाणे परमतत्वामध्येच हे विश्व आहे, परमतत्वच आहे मुळात सगळीकडे. लोक म्हणतात ना, विश्वसुद्धा अनेक प्रकारचे आहेत, सूर्यमालासुद्धा अनेक आहेत, काय काय म्हणतात, पण ते सगळं परमतत्वातच आहे. त्यामुळे गंमत अशी आहे की हा प्रपंच आहे ना, हा परमतत्वातच आहे. म्हणजे पुन्हा पहिलं जे आपलं प्रिन्सिपल होतं मगाचं, की जे काही प्रपंचामध्ये जी हालचाल होते त्याच्या बेसला काय आहे, परमतत्व आहे, म्हणून ती हालचाल दिसते. आणि प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी या भासमान आहेत. म्हणजे टी व्हीच्या स्क्रीनवरच्या सगळ्या गोष्टी कशा असतात, दिसायला त्या वेळेस खऱ्या दिसल्या. आता हा जो मोबाईल आहे, या एका तासात इथे मला नावं दिसत आहेत, हे दिसायला खरं आहे हो आत्ता, पण ते भासमान या अर्थी एक तास झाला की ते काही नाही दिसत मला. मोबाईल बंद केल्यावर हे सगळं बंद होतं, ती चित्र ह्याच्यावरची. म्हणजे भासमान, म्हणजे बदलणं सारखं. जे बदलतं ते भासमानच असतं, टेम्पररी असतं. आणि म्हणून नेहमी ज्याप्रमाणे प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी या बदलत असतात सारख्या, त्याप्रमाणे जशा जशा त्या गोष्टी बदलतील तशा तशा त्या गोष्टी आपण सोडून द्याव्यात. तशा तशा त्या गोष्टी आपण सोडून द्याव्या. म्हणजेच फॉरगेट द पास्ट, म्हणजेच ॲक्सेप्टन्स. त्या वेळी तो ॲक्सेप्टन्स. कारण आपण काय आहोत, आपण परमनंट आहोत. मोबाईलचं स्क्रीन जिथल्या तिथे राहतं, कितीही बदल करा, एकदा व्हॉट्सअप काढा, एकदा यूट्यूब काढा, एकदा हे काढा, एकदा ते काढा, तरी स्क्रीन आहे तिथेच आहे. स्क्रीनची जागा नाही बदलत. त्याच्यामुळे अपडेट्स येतात, काय काय होतं, स्क्रीनची क्वालिटी नाही बदलत, ते आहे तसंच राहतं. आपण परमनंट आहोत. आणि हे जे काही बदलत आहे, चूक काय आहे, चूक कुठे होते माणसाची, हे सगळं बदलत आहे. पण एक मनाचा गुणधर्म जो आहे तो महत्त्वाचा आहे लक्षात घेणं, की मनाला काय वाटतं की माझं महत्त्व राहिलं पाहिजे. मनाचं महत्त्व कशामुळे टिकतं माहिती का? विचारांमुळे. खरं तर काय आहे, मन म्हणजे काय? विचारांचा प्रवाह. प्रवाह म्हणजे काय? फ्लो ऑफ थॉट्स. फ्लो म्हणजे ते वाहून जातं. विचार येतात आणि जातात. मनामध्ये विचार कशासाठी येतात? हां चला आता झोपायचं, हा विचार आला की मी झोपते. आता चहा, की मग मी चहा पिते. पण आता 1 कप बास म्हटलं की मी 1 कप बास करते.
म्हणजे काय, मनात विचार आला की मी ॲक्शन करते ती. एवढ्यासाठी मन आहे. पण मनाला हा भ्रम होतो, म्हणजे त्याला इगो होतो थोडक्यात. कारण इगो आपल्याला आहेच ना. जसजसं देहाचं महत्त्व वाढतं तसतसं मनाला असा इगो होतो की माझं महत्त्व आहे, खूप आहे या देहामध्ये. मी म्हणेन तसा हा देह चालतो. मग तो काय करतो की विचार जाऊच देत नाही पुढे. तो प्रवाह जो आहे तो प्रवाह थांबवतो. आता नदीचा प्रवाह थांबला तर पाणी गढूळ होणारच आहे ना. पाणी अडवून कसं चालेल, फ्लो झाला पाहिजे. तो सारखं एक पाणी निघून गेलं पाहिजे, म्हणजे दुसरं वाहत राहील, म्हणजे ते स्वच्छ राहील. त्याच्याप्रमाणे मनाचं जे नेचर आहे बनलेलं, परमेश्वराने बनवलेलं नेचर, की सतत विचारांचा प्रवाह चालू राहिला पाहिजे तिथे. त्या त्या काळासाठी ते विचार जे आवश्यक आहेत या देहाला, ते चालू राहण्यासाठी मन आहे. तर त्याला स्वतःचे खेळ खेळू द्यायचे नाहीत. आणि आपले जे विचार आहेत ते परमनंट होऊ द्यायचे नाहीत मनामध्ये. मनात विचार परमनंट झाले की मग पाणी गढूळ होतं, मग सुखदुःख आहेत, मग यश अपयश आहे. भूतकाळात आपण रमलो की आपण कृती काहीच करत नाही, मग अपयश हे लिहिलेलंच आहे ना. खरं म्हणजे जीवनाचं प्रत्येक क्षण नवीन आहे, वेगळा आहे. त्यामुळे त्या आधी काय झालं ते कुठे उगाळत बसायचं. प्रत्येक क्षण वेगळा आहे. ही खरी गोम आहे त्यातली. आणि म्हणून आपल्याला ही सुखदुःख, आपल्याला या कमतरता वगैरे जाणवतात. आणि म्हणून आपल्याला या बदलणाऱ्या प्रपंचाचं दुःख आहे. म्हणजे माझ्या हाताला काहीच नाही लागत, हे कोण म्हणतं माहिती आहे? मन म्हणतं. मन म्हणतं माझ्या हाती काहीच लागत नाही आहे, सगळं येतं ते निघूनच जातं हातातनं. पण बदलणं हे या प्रपंचाचं नेचर आहे, कारण ते पंचमहाभूतात्मक आहे. आणि माझं नेचर काय आहे? माझं स्वतःचं नेचर परमनंट राहणं. ह्याचा अर्थ काय? मी साक्षी आहे, कायम तिथेच उभा आहे, कायम तिथेच आहे. कवी कविता करतो बघा की खूप वर्षापूर्वीचं माझा कोकण, आणि तिथे तो समुद्र किनारा आजही त्या माझ्या बालपणाची साक्ष देतो आहे. त्याच्या काठावरची ती नारळाची झाडं, ती आज सांगतात, तू लहान इथे बालपणी होतास, किती मजा होती, ती आज नाही राहिली. हे जे कवी सांगतो ना, हे जे कवी सांगतो, तो समुद्र जे बघतो आहे, समुद्र किनारा जे बघतो आहे, तो काय आहे? तो साक्षी आहे. त्या काळातलंही त्यांनी पाहिलं, आजच्या काळातलंही पाहिलं. तसं माझं स्वरूप हे साक्षी आहे, म्हणजे मी बघत राहणार, परमनंट आहे. रस्त्यावरचा दिवा आपण म्हणतो, कुठली वाईट घटना त्या रस्त्यावरून जाऊ दे, चांगली घटना वरात जाऊ दे लग्नाशी, पण त्याच्यासाठी ते सारखंच आहे ना. हा फरक आहे फक्त. आणि म्हणून त्या अर्थाने म्हटलेलं आहे, रस्त्यावरच्या दिव्याला एक दुःखद घटना जरी सत्य असली त्या वेळेपुरती, दुसरी सुखद घटना जरी त्या वेळेपुरती सत्य असली, तरी जर वेळ बदलला की ती घटना नाहीशी होते. याचा अर्थ तो भ्रम आहे. दोरीला साप का म्हटलं? कारण ती दोरी काही वेळापुरती सापासारखी दिसतीये. उजेड झाला, ज्ञान झालं, त्या दोरीजवळ जाऊन बघितलं की अरे ही दोरी आहे बरं का,
ही हालत नाही आहे. आता एवढ्या जवळ गेलं, आता तर मी काठीने हलवून पाहिलं तरी पण काही नाही. साप असता तर अंगावरच आला असता, ज्ञान झालं. आता ती दोरी हा साप वाटत नाही आहे, ह्याचा अर्थ ती दोरी आहे हे सत्य आहे, ती परमनंट दोरी आहे. आणि साप हा टेम्पररी होता. तसा प्रपंच हा टेम्पररी आहे आणि सत्य परमतत्व हे परमनंट आहे. ते आहे तसंच राहणार. पण जे दिसतंय आणि नाही दिसत आहे, रात्र आलेली आहे पण उद्या सकाळी दिवस होणार आहे, दिवस जाणार आहे पण दुपार येणार आहे, ऊन आहे पण पाऊस येणार आहे. सगळं 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 टेम्पररी आहे आणि म्हणून ते भासमान आहे. म्हणून प्रपंच सांडावा आणि परमार्थ मांडावा. प्रपंच सांडावा. प्रपंच बदलतोय, तो त्याच्या प्रत्येक काळानुसार तो मनातनं पण निघून गेला पाहिजे. त्या प्रपंचात मग काहीही असू दे, घटना असू देत, हालचाली असू देत, वाटेल ते असू दे, यश असू दे, अपयश असू दे, पण तो प्रपंच आहे. आपल्याला परमनंट सुख हवं असतं. परमनंट सुख हे कधी मिळू शकत नाही आणि म्हणून प्रपंच आपल्याला वाईट वाटतो. पण तो सगळा काय आहे, भास आहे. असं अगदी अतिशय सत्याकडे नेलेलं आहे आपल्याला. आणि हे कोणी तर म्हणे हस्तामलकाने नेलेलं आहे आपल्याला सत्याकडे. आणि त्याला आपल्या एकनाथ महाराजांनी आपल्याला बरीच मदत केली. मराठीमध्ये त्याच्यावरती अभंग लिहून शंकराचार्यांच्या ह्याच्यावरती एकनाथ महाराज कधी अभ्यास करतील, हे आपण अभ्यास केल्यामुळे आपल्याला कळलं, नाही तर समजलंच नसता हा विषय. म्हणजे आपले सुद्धा संत कुठपर्यंत पोचलेले होते असं नव्हतं की फक्त ते गावामध्ये राहत होते, त्यांचेही विचार प्रगल्भ होतेच. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.